कॅबिन मध्ये एक माणूस आला, त्याच्यापेक्षा वयाने मोठा होता, आपली वारकरी टोपी, आला, चिठ्ठी पाठवली, साहेबांना ओळखलं नाही, ऐकलं कायच्यासाठी आला माहित नाही, आला पाया पडला, साहेब म्हणे काहीच नाही म्हणे, माझं काम नाही काहीच नाही म्हणे, तुम्हाला पाहिल्यावर ऊर्जा भेटते म्हणे, बस दर्शन घ्यायला आलो म्हणे, माझं काम धाम काय नाही, चाललो म्हणे मी, माझी शेवटली भेट असेल म्हणे, जाईन तर काही सांगता येत नाही म्हणून शेवटली भेट घ्यायला आलो, बस एवढंच बोलला आणि चालला गेला. 8:30 वाजता खुर्चीवर बसते, 11 वाजेपर्यंत अर्ध्या महाराष्ट्राला भेटूनही टाकते. झालं म्हणून का खतरनाक काम आहे या वयात 85व्या वर्षी. तुम्ही विचार करा, एखादा माणूस असं जर कोण केलं असतं परिवारातल्या लोकांना तर अटॅकनं मेला असता, मेला नसता का? पण हे खंबीरपणे उभे आहे. माझ्या घरी आता त्या दिवशी भेट दिली, मी विचार करू इकडं 40-42 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं, बंदी वर्धा त्या टफावर बसून फिरले, मी कमाल करत राहिलो, आपण तरी दुपट्टा मोपट्टा बांधून, काही दुपट्टा गिपट्टा नाही. मग हे जे आहे तर हे लोक निष्ठावंत आहे का? त्याला वाटते का हे जे आता सत्ताधारी सरकार आहे हे पलटलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो यायनं का केलं तर यायनं आता तुम्हाला 6,000 रुपयाची भीक दिली, किसान सन्मान योजना. एवढे खुश लोक, काही खुश राहू नका. 6,000च्या भीक मागं लुटले किती पार, कापसाची निर्यात बंदी केली, 6,700 रुपये हमी भाव आहे, कापूस 10,000वर असता निर्यात बंदी नसती तर 10, 11, 12,000च्या घरात असता, आपण 10च पकडून चाललेले. माया बापाने एकरी 8 क्विंटल कापूस पिकते सरासरी. किती क्विंटल? 8. 4,000 रुपयाचं नुकसान आहे माया बापाचं, म्हणजे एकरी 32,000 रुपयाचं नुकसान आहे. आणि 5 एकर कापूस आहे, 5 एकर कापूस आहे तर नुकसान किती रुपयाचं आहे तुम्ही विचार करा. 32,000 रुपयाचं एकरी नुकसान आहे, 1,60,000 रुपयाचं नुकसान त्याचं असंच 5 एकर मागून राहील. मग तुम्हाला असं सरकार पाहिजे. अजी माझ्या बापाची 2 वर्ष अगोदर तूर गेली होती ती 12,000. ह्या बापून त्या इजिप्त वरून बोलावली अकातल्यासारखी, त्याचा काही हिशोब नाही का किती लागल का लागल. हा बरं तूर बोलावली, हमी भावापेक्षा कमी रेटनं गेली, मग 4,000वर तूर आली. याचं असंच काम आहे, हिशोब काही नाही. बोलावली अकातल्यासारखी. माझ्या बापाची तूर मार्केटमध्ये गव्हर्नमेंटचा ठीक आहे हमी भाव होता 6,700, माझ्या बापाची तूर जाईल 4,000. 12,000ची एक वेळा माझ्या बापाची दिवाळी साजरी झाली होती तर ह्या चोट्याचं का चाललं होतं? मग आता मला सांगा, अना ते तुरीची डाळ आणली का नाही इजिप्तवरून तर ते खपली नाही, ह्या पट्ट्यानं घुबडं लागलेली तुरीची डाळ भोगदाडं पडलेली कंट्रोलमध्ये 32 रुपये किलो विकली. आजपर्यंत तुम्हाला कंट्रोलमध्ये दिसली का तुरीची डाळ? नाही. दिवाळी बरं ह्याचं राजकारण पहा. आता तुम्हाला कंट्रोलमध्ये तांदूळ भेटून राहिले ना. गहू कमी केले, काऊन कमी केले माहित आहे? ह्या शेतकऱ्यानं आंदोलन केलं कायद्याविरोधात. तो गहू येत होता पंजाबच्या एपीएमसी मधून, गहूच खरेदी नाही करायचा. पंजाबच्या एपीएमसी मधला गहू खरेदी नाही केला म्हणून तांदूळ वाढवले. इतका बदमाश आहे या. आणि ते बिचारे शेतकरी हमी भावाचा कायदा झाला पाहिजे म्हणून पंजाबवरून आंदोलन करायसाठी दिल्लीच्या बॉर्डरवर आले. अरे पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढे बॅरिगेट्स नाही लावले या पट्ट्यानं. बॅरिगेट्स पाकिस्तानच्या बॉर्डरवर नाही एवढे बॅरिगेट. त्याच्यावर रबराच्या गोळ्या, अश्रू धुराच्या नाही काढल्या. आणि वरून म्हणते का किसान दिल्ली में आने की क्या जरूरत है, का पाकिस्तानात जाईन का साले हो म्हणा, का लाहोर मध्ये घुसत. अरे आमचा किसान हमी भावाचा कायदा मागून राहिला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार. आणि स्वामीनाथन आयोग काय म्हणते माहित आहे का? तर तुम्ही जर एखादी कंपनी टाकली भाड्यानं 10,000चं एखादं घर घेतलं कंपनी टाकाले तर तुम्ही त्याची किंमत जोडाल का नाही वस्तूमध्ये? अरे जोडाल का नाही? हे सरकार आपल्या हमी भावामध्ये आपल्या त्याला. आता तुम्ही गाडी घेता, गाडीचा विमा काढता तुम्ही, विमा काढल्यावर तुम्ही गाडी घ्या, गाडी शोरूमच्या बाहेर आणल्याबरोबर 10% रक्कम कमी होते तिची.
त्याला म्हणते डिप्रिशिएशन व्हॅल्यू, घसारा. दरवर्षी 10% व्हॅल्यू गाडीची कमी होती. 10 वर्षांनी गाडी 0 रुपयाची होती. मग तुम्ही पहा, ड्रायव्हरले म्हणा मला भाडं मारायचं आहे, तो सांगते 1000 रुपये. 1000 रुपये का? तो म्हणते डिझेल 300 भाऊ, माया रोज 500 आणि गाडीची जिजाई 300. जिजाई सांगते तो. जिजाई म्हणजे का? घसारा. मग तुम्ही वावर करून राहिले, तर वावर करताना तुम्ही शेणखत टाकता का नाही? शेणखत टाकता ना, फुकट येते का? नाही. 4000 रुपये टाली आहे का नाही? त्याची किंमत नाही पकडत. हे स्वामीनाथन नायक म्हणते ते पकडा, शेतीचा घसारा, तिची सुपीकता कमी होऊन राहिली. हे कोण सांगन? स्वामीनाथन आयोगात काय? मी घेतलाय त्याच्यावर व्हिडिओ. व्हिडिओ पहा, सध्या अभ्यासू व्हिडिओ आहे. स्वामीनाथन आयोगानं काय सांगितलं हे लागू झालं पाहिजे. माया बाप काम करते, माया भाऊ काम करते, माया भाऊ काम करते, माय बायको काम करते वावरात. त्याचे पैसे नाही पकडले, मजुराचेच पकडले फक्त. ते बी पकडा म्हणते स्वामीनाथन आयोग. त्या पिकाच्या किमतीत हमी भाव ठरवताना हे नाही पकडत. हे स्वामीनाथननं सांगितलं. स्वामीनाथनच्या शिफारशी लागू नाही केल्या या पट्ट्यानं. त्या स्वामीनाथनने भारतरत्न दिला. त्याची पोरगी बोलून राहिली. त्या स्वामी माया बापाले भारतरत्न नाही पाहिजे, त्याच्या शिफारशी लागू करा. अरे माया बाप कास्तकार आहे. कोरोनामध्ये 2021 डिसेंबर 2021 पासून ऑगस्ट 2021 पर्यंत सोयाबीनचे भाव 10,000 12,000 होते. आणि जसं सोयाबीन माया बापाचं काढा देते सप्टेंबर महिन्यात, ह्या बापून अमेरिकन सरकारकडून 12 लाख टन सोयाबीनची DOC म्हणजे ढेप म्हणजे सोयाबीनच्या वड्या. तुम्ही तर खातात भिजू. पण त्या कोंबड्या आहे ना, कोंबड्या बॉयलर, त्याचं अन्न आहे. मच्छाचं अन्न आहे. ते बोकडे राहते का नाही, ओसाचे तापाचे, त्याचं अन्न आहे. त्याच्यात प्रोटीन्स आहे. 12 लाख टन सोयाबीनची ढेप बोलावली या बापूनं. माया बापाचं सोयाबीन निघाच्या टायमाला 8 महिने नाही दिसले सोयाबीन वाढलेलं. जेव्हा माया बापाचं सोयाबीन निघते तेव्हा बोलावलं. आणि ऐन त्याच वेळेस माझ्या गावात नितीन गडकरी आला, कॅबिनेट मंत्री. बर कायसाठी आला? मोती नाल्याचं उद्घाटन करायला. नाल्या गेल्याचं काही उद्घाटन होतो, कॅबिनेट मिनिस्टर येते का रे नाल्याचं उद्घाटन करायला? अरे एवढे पागल आहे का? ऊस लावा सांगायला आला होता. साखर कारखाना घेतला ना बाजूचा माझ्या गावच्या, आणि तिथं भाषणात म्हणते, सगळे कॅमेरे चालू होते. भाषणात काय म्हणते माहिती का? भाषणात म्हणते सोयाबीनचे भाव 10,000 4,000 आले. पेट्रोलचे भाव 67 वरून 110च्या घरात गेले. माझ्या बापांनी नेले का? अरे माझ्या बापांनी नेले का पेट्रोलचे भाव? अरे शेतीचा लागत खर्च वाढला. 1500ची सोयाबीनची बॅग मिळते 13ची 4,000 गेली. DAPची बॅग 538 रुपयाची होती. या बापूंना दाढीवाल्यानं 1350 नेली. युरियाची बॅग 150ची होती, 350ची केली. याने स्वच्छ दिन म्हणते ना. ह्या बायकाईला अर्धी तिकीट दिली. काही लेणं नाही घेणं नाही. जशा भावाच्या घरी चक्राच मारणार आहे. भावजाई उभी तरी ठेवते का त्याला? हा, दिवाळीला गेलं तर 100 रुपयाचं पोतीला फेकून मारते भावजाई. हा, अरे त्याला का पाहिजे? त्याने सिलेंडर अर्ध्या किमतीत पाहिजे. बापू तुला 430चं सिलेंडर 1130 केलं. आणि भोगताना इलेक्शनच्या वर्षी म्हणते 200 कमी केली. अरे 7 वर्ष वखरले तुला. अरे त्याला का कमी पाहिजे? सिलेंडर कमी पाहिजे. हे नाही दिलं, तिकीट घ्या. रोज चक्रा मारणार आहे ह्या. पण ज्याची गरज आहे हे नाही देऊन राहिला बापू. आमचं साधं काम आहे जी. अजी आमच्या बापाने मिनिमम बॅलन्स लावलं. का लावलं? मिनिमम बॅलन्स. मिनिमम बॅलन्स म्हणते बँकेच्या अकाउंटवर 1000 रुपये ठेव तोट्यात. तुला नाही ठेवले तर त्या अकाउंट मधले 250 गायब करतो आम्ही. माया बापाच्या अकाउंटवर 10,000 रुपये राहते. माय बिमार पडते. माया बाप डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देते औषधाची लिस्ट. 9,500 काढा लागते. 500 रुपये शिल्लक राहते. महिन्याच्या शेवटी माया बाप मिनिमम बॅलन्स मेंटेन नाही ठेवू शकत. माया बाप उद्योगपती नाही, अदानी अंबानी का, ज्याच्या अकाउंटला एनी टाइम पैसे राहील तर त्याच्या अकाउंट मधले हे 250 काढते. त्या 500तले इतके बदमाश आहे. कुठून पैसे कापून राहिले माहित आहे तुम्हाला? म्हणून त्याचा झेंडा घ्यायच्या पहिले हातात विचार करता. मले तर
मी मोदीला मत केलं 14 म्हणलं ह्या काहीतरी करण, पण एवढं माहित होतं एवढा सत्यानाश करण. माई पुरी पीएचडी आहे, माझ्यापाशी प्रूफ आहे. यायनं कोणाही कोर्टात माझ्यावर केस टाकावं. पण मला जर एखाद्या माणसाचा मला नोटीस आला माझ्या भाषणात, तुम्ही त्याला 3 नोटीस पाठवतो. माझ्यापाशी 40 हायकोर्टाचे वकील आहे. यायनं मला चिल्लर समजू नये. मी फुकट नाही बोलत. 40 वकील आहे माझ्या माझा हायकोर्टात. आणि माझे व्हिडिओ न्यायाधीश पाहिजे, न्यायाधीश. हे सांगता येत नाही, त्याचे नाव नाही सांगता येत, पण ते फोन करते मला, गुरुजी आजचा व्हिडिओ 1 नंबरचे म्हणून चालद्या म्हणते, बरं चालू आहे. न्यायाधीश पाहिजे, मला बी माहित होतं. एक दिवस मुंबई हायकोर्टाच्या बार काउन्सिलची सचिव आली बसली. मी बॅच मध्ये होतो, खालतं उतरलो. सर म्हणे हायकोर्टातून कोणतरी आलं म्हणे, कोर्ट म्हणे. मग मी गेलो. तिने मला सांगितलं का सर मी तुमची फॅन आहे म्हणे, मी मुंबई नागपूर हायकोर्टाच्या बार काउन्सिलची सचिव आहे म्हणे. अरे बापा म्हणलं, लई मोठी बाई आली म्हणे भेटायला. तर म्हणे सर म्हणे मी फॅन नाही म्हणे, हायकोर्टातले पुरे वकील तुमचे व्हिडिओ पाहिजे म्हणे तुम्ही हायकोर्टात म्हणे 3 वाजता भेट देता म्हणे, सगळं कामधाम झालं राहते म्हणे, सगळे बसून राहते म्हणे, अचानक भेट देता म्हणे, मजा येईल म्हणे. तर मला अजून हायकोर्टात जायची वेळ आली नाही, जाईन एखाद्या वेळेस. तर तुम्हाला सांगतो का ह्या बापूनं माझ्या गावात नितीन गडकरी आला. नितीन गडकरी म्हणते माझ्यासमोर, मी असा उभाच, हा मी इथंच उभा, माझ्यासमोर म्हणून राहिले का सोयाबीनचे भाव 10,000वरून 4,000वर आले. मग मी चूप राहील का? मी तर कराय मास्तर होईल. माझ्या गावात येऊन तू मला शहाणपण सांगून राहिला, मी सोडीन का? मग मी झाला आडवण. मी भाषण संपल्यावर म्हणलं साहेब हा एक प्रश्न आहे, सोयाबीनची 12 लाख टन एवढंच म्हणलं जी. तिथे काही बीजेपीचे पिलांचं होते, त्यानं कान भरले असं, हेच पोटतोय पदवीधरले उभं होतं, आपली शीट पडली आहे ना. त्याला तेव्हापासून माझ्या चेहरा चांगला पाठ आहे. एवढं कोणीच नाही बोलत ना जी. कोण बोलते ना, आपल्याला काही मरागिराचं भेव नाही आहे, तसंही मसनातच जायचं आहे. बरं इथं कोणी अमर गिमर व्हायला आला का? कोणी आता एखाद्या बापानं पमार पैसे कमावले, तर तो मेल्यावर का त्याच्या बापाला का 500च्या बंडलाच पेटवते का? नाही पेटवून ना. अदानी गिदानीचा गेला तर माझ्या बापाला पेटवतो 500च्या बंडला. हातात आणते असेल तर थे काढते, जगदानी असेल तर थे काढते, काहीच नाही ठेवत. एक बारीकसा दाना जिभे खालतं ठेवते मरायच्या टायमाला, 1 रुपया मोजून कपाळ ठेवते, त्याच्यावर काहीच नाही, संपला विषय. न्याचं काय इथून मरायला काय व्याचं? अंतिम ध्येयच आहे माणसाचं, डंगडंग करण बसणार. आज चालले तुफान करून मरायचं काय का नाही, वाईट घेऊन काही मरायचं. म्हणून मग मी आडवं झालं, मी विचारलं साहेब म्हणलं माझा प्रश्न आहे 12 लाख, जसं 12 लाख टन. आता मी काही शिवाजीवा देणार होतो का? मी म्हणणार होतो का तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर आहे रिस्पॉन्सिबल, तुम्ही जेव्हा कॅबिनेटची बैठक होईल तर त्याच्यात मोदीला सांगा का मध्य प्रदेश महाराष्ट्रातले शेतकरी तुमच्यापासून दुखी आहेत, तुम्ही सोयाबीनची ढेप एवढी बोलावली का? आणि आमच्या सोयाबीनचे भाव अरे सोयाबीन निघायच्या टायमाले पाळले का? जी माझ्या बापाची दिवाळी साजरी झाली असती झाली असती का? तर त्या भाषणात असे बोलत नाही गडकरी, पटकन शब्द निघाला का मी का पब्लिक प्रॉपर्टी आहे, आणि तो रेकॉर्ड झाला. आता मी साल्या बंद्या महाराष्ट्रातल्या पोट्टेले इंडियन पिनल कोड शिकवतो, IPC. आला माझ्याकडे व्हिडिओ, मी काय सुस्ती करतो, वरतं लिहिलं ना व्हिडिओच्या वरतं कॅप्शन, अंडर IPC सेक्शन 21 एव्हरी इलेक्टेड मेंबर इन इंडिया इज अ पब्लिक प्रॉपर्टी. या भारतात निवडून येणारा प्रत्येक माणूस हा पब्लिक प्रॉपर्टी आहे, त्याने कुठेही प्रश्न विचारता येतो. गेला पिलून. काय आता पक्षात प्रवेश घेतला नाही राष्ट्रवादी. मी साहेबाले स्पष्ट पहिले सांगितलं बा पवार साहेबांनी, म्हणलं साहेब माय परखड माणूस म्हणून मला ओळखते, माय अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका, नाही तर हे प्रदेश प्रवक्तेपद तुमच्याच पाशी ठेवा. म्हणलं माई ओळख ही आहे, मला असं जिवंत राहू द्या, नाही तर मी ऑलरेडी प्रवक्ता आहे सर्वसामान्य लोकांचा, नाही आमदारकी खासदारकी भेटलीत काही देणं देणं नाही. पण आता मी माघार त्याच्यासाठी घेतली का मी उभं राहिलो असतो तर अमर बाबू पल्ले असते,
2.5-3 लाख तर घेतो तुम्ही. हो, 2.5-3 लाखाला म्हणून होतो. आणि फायदा कोणाचा झाला असता? बीजेपीचा. मी विरोधात बोलतो. लोकांना मग बोले का म्हणून नसतं, बीजेपीनं ज्याने उभे केले म्हणजे मीच बोलतो. लोक दोन्ही तबला हात ठेवते. रामदासजीने याला पैसे दिले असं इतके हुशार. बरं आता पक्षात गेलो तिकडून मी मास्तरले काही भेटले असं त्या माहिती म्हणलं. म्हणजे मी या देशाची लोकशाही वाचली पाहिजे. या देशातला सर्वसामान्य बेरोजगार युवकांना रोजगार भेटला पाहिजे. या देशाचं संविधान वाचलं पाहिजे. गोरगरीब कष्टकऱ्याला शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे. माघार घेतली तर लोक काही लोक असा विचार करते. पण मी एकाही रुपयाला कोणालाही लाजीन नाही, म्हणून एवढं बेधडक बोलता येते. म्हणून सध्या जे देशावर परिस्थिती आहे का, हे जे आता वातावरण आहे, तर मी आडवं झाल्याच्या नंतर गडकरी गेले आणि माझ्या गावातले 100 कोटी बीजेपीचे. मला का म्हणते माहित आहे, हे का जागा होय का म्हणते प्रश्न विचारायची. इथं विचारत असते का प्रश्न म्हणते. हा कार्यक्रम होता का म्हणते. अबे का साल्या म्हणलं गडकरी मला पांचेल्यावर भेटते का मी म्हणलं. जिथं भेटला तिथे विचारला. मग त्याला म्हणलं लेका माझ्या घरात 60 क्विंटल सोयाबीन आहे. माया एका क्विंटल मागं 8,000चं नुकसान झालं. सायनाटी 48 4,80,000 रुपयाचं माझं नुकसान झालं. जळलं म्हणून बोंबलून राहिलो. माझी जळून राहिली म्हणून बोंबलून राहिलो लेका. मग त्याला म्हणलं तुझ्या घरात किती. बरं थोय कास्तकार बरं ठीक आहे. ह्या कास्तकारा त्याच्यापाशी त्याला म्हणलं तुझ्या घरात किती सोयाबीन आहे. तर तो म्हणते 1 लाख. तो म्हणते ठीक आहे 160 क्विंटल सोयाबीन आहे. 150 पोते सोयाबीन होतं त्याच्या घरात. म्हणलं अबे लेका तुझ्या लेका 17 लाखाचं नुकसान आहे ना. गु खाल्ला का तुला का गडकरी आणून देणार आहे. बरं गडकरी वरून काय म्हणते माहित आहे. ठीक आहे रस्ते बांधायला पैसे लागत नाही. पैसे कसे लागत. उद्योगपतीला दिले तर बांधाले. आणि टोल कोणाच्या उरावर. आमच्या उरावर. कायचे पैसे लागते. अरे पैसे कायचे लागते. पैसे रोड बांधायला पैसे. उद्योगपतीने रस्ते दिले. टोल कोणाच्या उरावर. आमच्या उरावर. बरं या गाडी घेतली आता इनोवा 30 लाखाची. 30 लाखाची गाडी घेतली. टॅक्स किती आहे माहिती आहे का. 11 लाख. या बहीण म्हणलं 15 वर्षाचा टॅक्स 11 लाख. बरं रोडवरचा टोल वेगळा. आणि तुम्ही जे पेट्रोल डिझेल भरत आहे त्याच्यात अटल बिहारी वाजपेयीनं पंतप्रधान ग्राम सडक योजना चालू करण्यासाठी 2 रुपये सेस आकारलाय. सेस जास्तीचा टॅक्स पेट्रोलवर. 23 वर्ष झाली चालू आहे. 23 वर्ष झाली अजून बी चालू आहे. बंद नाही केला. म्हणजे कुठून किती वखरणं चालू व्हायची. नुसतं सावडा. ह्या बापू म्हणते देशाच्या संरक्षणासाठी पैसे नाही म्हणते. ते अग्निवीर सारखी बदमाश योजना आणली. मिलिटरीत पोरं भरासाठी 17 वर्ष पोट्ट बॉन्डवर राहत होतं आमचं. आता म्हणते 4 वर्ष नोकरी करा आणि पोट्ट शहीद झालं तर त्याला तिरंग्यात लिपटून आणणार नाहीये. समजलं का. त्याला ते काय म्हणते कॅन्टीनची हे भेटणार नाही सुविधा. त्याला पेन्शन भेटणार नाही. पोट्ट 19व्या वर्षी मिलिटरीत लागल आणि 24व्या वर्षी रिटायर्ड होईल. त्याचा बाप पोरगी पाळली. पोरीच्या बापाला सांगा ही इज एक सर्व्हिसमॅन. पोटकीचा बाप त्याच्या ढुंगार लात मारत. अरे ठेवल का पोरीचा बाप. रिटायर्ड झालेल्या पोराला पोरगी देईन का. बरोबर आहे का. हे म्हणजे तुम्ही देशाच्या सुरक्षतेसाठी पैसे नाही. म्हणजे या कोणता पंत. बरं त्या शेतकऱ्याचं आंदोलन झालं. मी म्हणतो त्या पंजाबच्या लोकांसोबत कायले पंगे घ्या. हे शीख होय ना बाबा. हे खतरनाक आहे. ते कुणाला नाही सोडत. पंगे घ्याव कायले. पंगा घेतला शेवटी त्याने माघार नाही घेतली. याने 3 शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यायला लागले. हे पंजाबचे कास्तकार नाही उरून पुरले भाऊ. मागं घेतले. मग याने पंजाबने जात होतं. याच्यासाठी यानं 300 कोटीची बुलेट प्रूफ गाडी घेतली. बुलेट प्रूफ गाडी घेतल्यावर ह्या उडान पुलावून बापू फाटेतच पळत आला. 56 इंच शिला. बुलेट प्रूफ गाडी आहे बरं. बंदुकीची गोळी जात नाही तरी. पण तो अगाऊ उपद्व्यापच काय करा. म्हणून माझं म्हणणं हे आहे का जर तुम्हाला इलेक्ट्रॉन बॉन्डचं आता तुम्ही पाहिलं ना भाऊ.
16,000 करोड रुपये, 16,000 करोड डायरेक्ट एखाद्या कंपनीने पैसे मागितले दिले नाही, दुसऱ्या दिवशी नोटीस नाही दिले, तिसऱ्या दिवशी धाड दिले का गुपचाप मागून पैसे. म्हणजे सगळे लुटलं की. आणि याच्यापेक्षा खतरनाक तो पीएम केअर फंड आहे कोरोनाच्या काळातला, त्याचा हिशोबच नाही दिला बापून. सब माल डिबे. म्हणून हे आपले जे पोरं आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट नका होऊ, शिका, पुस्तकं वाचा चांगले चांगले. हे बयाडायच्या मागे लागू नका, हे स्वतः शिकले नाही आहे. सिर्फ मन की बात करते, काम की बात कुछ नाही करते. अरे यायला मन की बात शिवाय का केलं? रेडिओवर येऊन काम की बात केली का काही? हे दिल्लीच्या पोट्यामध्ये चाय परीक्षा पे चर्चा घेते. ज्या माणसाची डिग्री डुप्लिकेट आहे तो कायच्या चर्चा घेते? परीक्षा. आणि पोट्याला का सांगते माहित आहे का? 12वीच्या पहिले कठीण प्रश्न सोडवा. कोण साधन रे असा? पहिले मास्तर का सांगून सोपा सोडवा, मग शेवटी कठीण जमवता. आता ज्याला परीक्षा काय दिल्या त्याला का भेंड माहीत परीक्षा कशी द्यायला. एवढं खतरनाक काम आहे. म्हणून तिथं किती झालं ना, म्हणजे टाइम का लागते ना. माया माहीत फाटला म्हणजे काय करून घेतो मी 40 लाख आता कंड्या पैशांची. लक्ष द्या. कुठं आलोची होती जी आपण? हा, परीक्षा. तर तुम्हाला सांगतो का हे जे सध्या वातावरण आहे देशात, हे जे सध्या चालू आहे, तर जाती जाती धर्मात एवढा भेदभाव चालू आहे का. यायला हे गुजरातमध्ये तसंच केलं आणि फेस मॉडेल भारतात आणण्यासाठी प्रयत्न करून राहिले. मला वाटलं का मोदी चांगला करून म्हणून 14ने मतदान केलं. द्या मला जेव्हा नोटाबंदी केली ना तेव्हा याचा सत्यानाश कळला का हे काही खरं नाही रे बाबा. अरे तेव्हा मनमोहन, अरे या देशात मनमोहन सिंग होते तेव्हा भारताचे कृषी मंत्री होते माननीय शरद पवार साहेब. 2009 66,000 करोड रुपयाची कर्जमाफी केली होती. संसदच सातबारा कोरा केला होता. आणि ह्या चोट्यानं काय केलं माहित आहे का? यायनं उद्योगपत्याचं 10,34,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. किती? तुम्ही गुगलवर टाका ना का इंडस्ट्रियल राईट ऑफ लोन, डायरेक्टच आकडा येते. 10,34,000 करोड रुपयाचं कर्ज उद्योगपत्याचं माफ केलं. कारण याचे जमाई होई नाही, निवडणूक लढायला देत असेल ना मागून. आणि शेतकऱ्याचं 1.5 लाख करोड कर्ज माफ करायला पैसे नाही म्हणते या बापू. तुम्ही लक्षात घ्या का हे शेतकऱ्याच्या सरकार विरोधी आहे का बाजूला आहे. आणि मी काही खोटं बोलत असं नाही, तुम्हाला माहित आहे. आणि तुम्हाला सांगून राहिलो सिलेंडर 430चं 1130 गेलं, पेट्रोल 67चं 110 गेलं, डिझेल 58 रुपयाचं 92 वर गेलं. अजून शेकून घ्यायची असं गरम फडक्यानं त्याला मत द्या, नाही तर मग पंजाब जिंदाबाद. आता कशी शेकवायची आहे पहा तुम्ही. कारण मी अभ्यासू माणूस आहे, मी वेगवेगळे पुस्तक वाचतो, पेपर वाचतो, म्हणजे ते सगळं समजते. म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो. अरे या देशात आजपर्यंत आमच्या देशात असे पिक्चर नाही आले की जे 2 धर्माही जातीत भेदभाव निर्माण करून थेट टॅक्स फ्री दाखवून राहिले. असं सरकार असते. अरे आमच्या शाळेत आम्हाला शिकवलं ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है तू इंसान बनेगा. आणि सरकार 1-2 निर्णय चुकू शकते, प्रत्येकच निर्णय आमच्या विरोधातला, सर्वसामान्याच्या विरोधात. अरे ह्या बापूला
तुम्हाला सोडलं कुठं नाही, आपण मध्यमवर्गीय आहे. माया बाप तुरीची डाळ हिंगणघाट येते, तुरी काढले ते हिंगणघाट एपीएमसी माया गावावरून. तुम्ही अमरावतीला नेत असाल किंवा दिवसाच्या एपीएमसीत नेत असाल, तिथं तूर नेली का माया बाप हिंगणघाटच्या एपीएमसी तूर टाकली का वर्ध्याच्या मार्केटमध्ये येते, तुरीचे कट्टे आणते 2 विकत 30-30 किलोची. माय हिरव्या निळ्या ड्रामात भरून ठेवते घरी. प्रत्येकाच्या घरची स्टोरी आहे का नाही. हे 2 HMTचे कट्टे आणते माया बाप, वर्षभरासाठी 3 कट्टे आणते आणि निळ्यावाल्या ड्रामात भरून ठेवते. गहू वावरातच निघते, थोडी निसपूस करून कांदे मांदे टाकून कडुलिंबाचा पाला टाकून करून ठेवते. बरं ह्या बापूनं काय केलं माहित आहे का, 30 किलो तुरीच्या डाळीच्या कट्ट्यावर 5% GST लावला. किती हुशार आहे ह्या. बरं 30 किलोचा कट्टा कोण देते, आपण घेतो. अरे आपण देतो ना, आपण मध्यमवर्गीय लोक देतो. तूर इकून येतो सोबत बायको सांगते घरून कट्टे आणजा 2. नाही ते पहिलं गेलं ना ते भरडणं वाला प्रकार, भिजवा भरडा हा पाकडा मग कोनोर करा पण्या आहे का नाही, मग बोरं टाकून बेसन. नाही तर आंब्याच्या गुळट्या. पुरा गावरानी माल आहे मी, इंग्लिश नाही वय. कास्तकाराचं पोट आहे त्याच्यामुळे हे बोलतो ना जी मला धमक्या फमक्या येते, मी कोणाला आगुतत नाही. ठीक आहे, तेच तर आता राष्ट्रवादीवाले वर्धेतले म्हणते साला इस्तू हातात पकडला. ठीक आहे, तर माय कसं काम आहे, मला काही पैसा गिसात लोक नाही. मला माझ्या आयुष्यात लय दिलं आहे, लय दिलं की अपेक्षेपेक्षा जास्त दिलं. अजून का पाहिजे, साला मुताले जरी गेलं फोटो काढायला येते. एवढी परिस्थिती कोणी काढायची. कुठं होतो आपण, तर 5% GST लावली बापून या 30 किलोच्या कट्ट्यावर. पण बरं झालं का भारतातले व्यापारी हुशार आहे, त्यानं कट्टा 30चा 25 किलोचा केला. आता 25चा कट्टा आहे. बरं DAPची बॅग बापून किंमत वाढवता येत नाही तर 45 किलोची केली. तुम्ही पाहिजे ना आता, हा 40ची झाली. मला नाही माहित, आता मी माझे बाबा पाहिजे शेती बरेच दिवस झाले. आता 40ची केली का, या तर कवा 20 किलोची करून या. म्हणून हे जे सध्या या देशात परिस्थिती आहे, जर म्हणजे असं जर तुम्हाला वारंवार वाटून राहिलं का केंद्रात सत्ता बदल झाला पाहिजे, सगळ्या लोकांना वाटून राहिलं, सगळीकडे पॉझिटिव्ह वातावरण आहे. फक्त काम एवढं हवेत राहू नका का आपली सीट येते. माझं म्हणणं हे आहे का प्रत्येकानं इथं असणाऱ्या लोकांना जबाबदारी घ्या आणि बळवंत दादाले जास्तीत जास्त मतांनी विजय करून इथून पाठवा. आणि सध्या हे जे मी तुम्हाला सांगितली हे वास्तविकता सांगितली. मी 40 लाख कोट्यासाठी आंदोलन घेतलं कॉन्ट्रॅक्ट भरतीचं. हे सरकार एवढं आहे का इकडे 75,000ची भरती काढली आणि इकडं 238 गव्हर्नमेंट वेगवेगळ्या क्षेत्रातल्या क्लास 2 आणि क्लास 3च्या पोस्ट डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट भरतीवर करून टाकल्या. 1.5 लाख पगाराची नोकरी डायरेक्ट 40,000वर आणून टाकली आहे. मग मी पोट्याचं आंदोलन काढलं, 10,000 मोर्चा काढला. सरकार आगुटलं नाही. 6 दिवस धरणे आंदोलन घेतलं वर्धेत, आगुटलं नाही. मग काय मी सुस्ती करतो. म्या मग त्याच्यात भाषेत दिलं नाही उत्तर. म्या दुकान टाकले मोदी चायवाला, रिकाम टेकडा चिवडा सेंटर आणि बेरोजगार पकोडीवाला. आणि जे व्हिडिओ व्हायरल झाले, वंदे महाराष्ट्रात आंदोलन केलं, डायरेक्ट 8 दिवसात यायला GR मागं घ्यायला लागला. 8 दिवसात GR मागं घेतला. महात्मा गांधीजीची जयंती होती. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री वर्धेला येणार होते.
म्या म्हटलं इथून का देवेंद्र फडणवीस गेलेत, मी गाडी समोर आडवा झोपतो, फक्त जाऊन दाखवा. तर दुसऱ्या रस्त्यानं पयाले त्याचं उद्घाटन झालं नव्हतं. तर म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे, आठवत पर्याय ना बस. तर शेवटली एक गोष्ट सांगतो, संपवतो. तर यायनं हे जे सत्यता आहे, यायनं खूप अहंकारात राहू नये. त्याच्यावरची एक गोष्ट सांगून खतम करतो. हिटलर असाच होता. हिटलरने वाटत होतं का माझ्या जगावर राज्य राहिलं पाहिजे, बंद जग मी काबीज करेल. त्याचा सोबती होता इटलीचा मुसोलिनी. कोण होता? मुसोलिनी. दुसरं माहित खतम व्हायला आलं होतं. मुसोलिनीच्या घरासमोर इटलीच्या रोमच्या चौकात 2.5-3 लाख लोक असे जमा झाले. जर एकदम लोकांच्या डोक्यावर बसलं का नाही तर लोक मग आगुटत नाही बरं. एका लिमिट पर्यंत आगुटते लोक. अति झालं तर मग पर्साकडे बी सुधरत नाही, कमरेत घेऊन. तर त्या मुसोलिनीच्या घरासमोर लोक जमा झाले. 2.5 लाख लोक घुसले त्याच्या घरात. अन असा काल्लाजी बाहेर मारत, ज्या कडार पडन त्या कडार मारला. त्याचे कपडे काढून मारला. त्याच्या बायकोने बी मारलं. दोघांनी नागोय केलं, नागोय करून मारलं. मेल्यावर बी मारलं. आणि लोकांना त्या नागोया मुसोलिनीले त्याच्या बायकोले दोरानं बांधलं, 50 फूट वरतं टांगलं. त्याचं लाईव्ह टेलिकास्ट चालू होतं. तारीख होती 28 एप्रिल 1945. तारीख गुगलवर सर्च कर जा, मी जर खोटं सांगत असेल तर. आणि हिटलर त्याचा सोबती होता, तो लाईव्ह पाहून राहिला होता. त्याने वाटलं याच्यापेक्षा बेकार आपल्याला मारण. तर त्यानं एक दिवस गेला आणि 30 तारखेला 30 एप्रिल 1945 आत्महत्या केली. एवढंच माझं सांगणं आहे का माझ्या देशात असं काही झालं नाही पाहिजे. माझ्या देशातले लोक